नमस्कार, तुम्ही पाहता उमेश 24 चॅनल. अमरावतीतून या क्षणाची सर्वात मोठी आणि थरारक बातमी समोर येत आहे. गरीब आणि गरजू लोकांच्या हतबलतेचा फायदा घेऊन कोट्यावधी रुपयांचा सायबर गंडा घालणाऱ्या आंतरजातीय टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. थेट गोव्यात जाऊन अमरावतीच्या सायबर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात तब्बल 12 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे. 6,25,00,000चे अनधिकृत व्यवहार, 64 बँक खाती गोठवली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचे आवाहन. अमरावती जिल्ह्यामध्ये गरीब आणि मजूर वर्गातील लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यांना सरकारी योजनेचे आमिष दाखवले जायचे. तुम्हाला सरकारी मदत मिळवून देतो असे सांगून त्यांचे बँक खाते उघडण्यात आले. त्यानंतर किरकोळ पैशाचा मोबदला देऊन या गरिबांचे पासबुक, एटीएम कार्ड आणि लिंक असलेले सिम कार्ड गुन्हेगारांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. पण धक्कादायक बाब म्हणजे या खात्यांचा वापर देशात आणि परदेशात चालणाऱ्या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि डिजिटल अरेस्ट सारख्या भयानक सायबर गुन्ह्यासाठी केला जात होता. या खात्यातून तब्बल 6,25,00,000 रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असताना अमरावती ग्रामीण सायबर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. थेट गोवा राज्यातील दक्षिण गोवा भागातील उच्चभ्रू प्रोव्हिडंट अडोरा सोसायटीमध्ये ही टोळी लपून बसली होती. पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 3 विशेष पथके तयार केली. विलासकुमार सानप आणि त्यांच्या टीमने थेट गोव्यात जाऊन या आलिशान सोसायटीवर छापा टाकला आणि आरोपींना रंगेहात पकडले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बँक पासबुक 64, एटीएम कार्ड 147, चेकबुक 19, सिम कार्ड 198, मोबाईल हँडसेट 52, लॅपटॉप व टॅबलेट 5. एकूण जप्त मुद्देमाल 10,85,000 रुपये. अमरावती, हिंगोली, मुंबईसह थेट उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील आरोपी या रॅकेटमध्ये सक्रिय होते. सध्या 12 आरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपी राकेश कुमार झामनानी आणि इतर 2 अजूनही फरार आहेत, ज्यांचा पोलीस शोध घेत आहे. या संपूर्ण कारवाईनंतर अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय निकेतन कदम यांनी सर्वसामान्य जनतेला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. सर्वसामान्य गरीब आणि मजूर नागरिकांना किरकोळ पैशाच्या प्रलोभनाला बळी पडू नये. आपले बँक खाते, एटीएम कार्ड, आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर दुसऱ्या कोणालाही वापरण्यासाठी देऊ नका. अनोळखी व्यक्तीला आपला OTP शेअर करू नका. जर तुम्ही तुमचे बँक खाते कोणाला वापरण्यास दिले असेल तर ते तातडीने परत घ्या. काही संशयास्पद आढळल्यास सायबर अमरावती ग्रामीणच्या हेल्पलाईन क्रमांक 7030006819 वर संपर्क साधा. अमरावती सायबर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनो, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. या प्रकरणाचा पुढील अपडेटसाठी पाहत रहा उमेश 24 चॅनल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आपल्याकडे अमरावती ग्रामीण जिल्ह्यात आपल्याला 10 तारखेला एक तक्रार प्राप्त झाली होती. काही नवीन आणि गोरगरीब व्यक्ती आहेत, त्यांचे बँक अकाउंट्स आणि त्यांच्या नावावरची सिम कार्ड यात वापरून त्यांच्या जे बँक अकाउंट वगैरे त्याच्यात मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत आहेत. आपण तात्काळ त्याची दखल घेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हे बँक अकाउंट खूप मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येत आहेत आणि बेसिकली सायबर फ्रॉड याच्यासाठी वापरण्यात येत आहे. आपण गुन्हा तात्काळ दाखल करून सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करून सायबर पोलीस स्टेशनने जो आत्तापर्यंत तपास केलेला आहे त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे अकाउंट्स आहेत त्याला म्यूल अकाउंट्स आपण म्हणतो. याचा वापर हा ऑनलाईन गेमिंगचे पैसे असतील किंवा सायबर फ्रॉडचे जे पैसे असतील ते स्वीकारण्यासाठी होतो आणि पुढे इतर अकाउंटवर पाठवण्यासाठी होतो. जो बेसिकली क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी याचा वापर होत आहे. त्या अनुषंगाने आपण जी अधिकचा तपास केला त्यामध्ये गोवा येथे आपल्याला याचा ट्रेस मिळाला की तिथून हे सर्व ऑपरेट होत आहे. आपल्या टीमने
सायबरचे जे PI आहेत आणि तसेच आमचे बाकीचे अधिकारी आहेत यांनी जाऊन गोवा येथे एक चांगला ट्रॅप लावून आपण रेड हँडेड तिथे 11 आरोपींना पकडलेलं आहे की जे तिथून कॉल सेंटर चालवत होते. त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 200 सिम कार्ड देखील मिळाले आणि 70च्या आसपास बँक अकाउंट्स मिळालेले आहेत. 9 लॅपटॉप्स आहेत आणि 3 टॅबलेट्स आहेत जे त्याच्यावरून ऑनलाईन गेमिंग चालवत होते. आणि हे सिम कार्ड आणि बँक अकाउंटचा वापर हे मोठ्या प्रमाणात येणारा पैसा जो होता तो पुढे पाठवण्यासाठी करत होते. आता आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये इतरही काही गरीब वर्ग जो आहे किंवा मजूर वर्ग आहे त्यांचे असे बँक अकाउंट ओपन करून पुढे देण्यात आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने मी आज सर्व अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना एक आव्हान करत आहे की आपल्यासोबत जर असं काही झालेलं असेल, आपले बँक अकाउंट सिम कार्ड जर कुणी घेतलेले असतील आणि आपल्याला काही पैशाचा लोभ देऊन काही रेंट दिलेला असेल तर तात्काळ आपण पुढे यायचं आहे. आणि सायबरचा हेल्पलाईन नंबर देखील त्याच्यामध्ये जारी केलेला आहे. आपण जे ॲक्च्युअल आरोपी आहेत साधारणतः किती करोड रुपयाचा यातून व्यवहार झालेला आहे आणि आरोपी हिस्टरी असू शकतात का, काय शंका? याच्यामध्ये अजून आरोपी नक्कीच निष्पन्न होतील. 3 आरोपी फरार आहेत. 3 फरार आहेत त्यांच्याकडून आपल्याला अधिकची माहिती मिळेल कारण ते इथलं पूर्ण नेटवर्क चालवण्याचं काम करत होते. आणि यामध्ये आत्तापर्यंतचे आपण जे 34 बँक अकाउंटची ॲनालिसिस केलेली आहे. जवळपास 6.25 करोड रुपयाचे याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले दिसून येत आहेत. आपल्याकडे इतरही जवळपास अजून 35 बँक अकाउंट आहेत त्याची ॲनालिसिस चालू आहे आणि याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे.